अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। सभापती राजेंद्र गोरले यांचा राजीनामा। 12 संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करताच गोरले यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे। पण हा केवळ राजीनामा नसून षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप गोरले यांनी केला आहे। या संपूर्ण प्रकरणावर नजर टाकूया। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांनी आपल्या सभापती पदाचा राजीनामा दिला आहे आणि आज आपल्यासोबत सिटी न्यूजच्या या स्टुडिओमध्ये स्वतः सभापती राजेंद्र गोरले आले आहे आणि या पदाचा राजीनामा का दिला? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक पारदर्शी व्यवहार आणून कृषी उत्पन्न बाजार समितीचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका ठरलेली आहे। 12 सदस्यांनी सह्या करून संचालकांनी त्यांच्यावर अविश्वास आणलेला आहे। त्याच्या अगोदरच त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला आहे। काय म्हणणार त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। मी आजार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा सहाय्यक निबंधक अमरावती येथे राजीनामा दिला। त्या मागचे अनेक कारण आहे आणि कारण असे आहेत की जो भ्रष्टाचार होता हा समाप्त झाला होता आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचं 2 करोडचं इन्कम 4-4.5 करोड रुपये नेलं। 2 करोड रुपये वर्षाचे वाढवले, ते दोन्ही वर्षात 4 करोड रुपयाचं उत्पन्न वाढवलं आणि हे उत्पन्न वाढल्यानंतर तिथचा भ्रष्टाचार खतम झाल्यानंतर काही संचालकांना हे वावगं लागत होतं आणि ज्या संचालकांना इथून आर्थिक सुद्धा इथून आपलं झालं पाहिजे ते मी होऊ नाही दिलं आणि त्यांनी असं सर्व मिळून षडयंत्र रचून माझ्यावर अविश्वास आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला। आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्र्याचा प्रकल्प असो, सोलर लाईट असो, सीसीटीव्ही कॅमेरे आजपर्यंत नव्हते। आपलं बाजार समितीला काटा एवढा मोठा काटा बंद होता आणि हे सर्व प्रकार मी चालू केले आणि इथं पारदर्शकता दाखवली आणि या पारदर्शकामुळे आपलं इन्कम वाढलं आणि कास्तकारासाठी सुद्धा मी फार म्हणजे मोलाची भूमिका घेऊन त्यांचं जे 11 वाजता 12 वाजताचा जो हर्रासा हा चालू केला, वेगवेगळी काटा सर्व गोष्टींना त्यांचा म्हणजे वेगवेगळे पैसे हे मिळाले म्हणूनच त्यांनी आपली थाव काढून आपलं बाजार समितीचं इन्कम वाढलं आणि या इन्कमा मागे जो सोर्स असते हा सुद्धा आणि नौकर आणि कर्मचारी सुद्धा माझ्या पाठीशी होते आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा माझे ऐकून पूर्ण मेहनत घेऊन माझा जो साथ दिली आणि ही त्यांची जी साथ आहे ह्या त्यांच्या साथीमुळेच आपल्या मार्केटमधील भ्रष्टाचार खतम झाला होता। एकूणच ज्या प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका झाल्या, एकीकडे समता पॅनल होता, त्यांच्यासोबत आमदार बच्चू कडू होते, दुसरीकडे बबलू देशमुख होते। आपण बबलू देशमुखच्या सोबत परिवर्तन पॅनल सोबत लढले आणि सभापती झाले। त्यानंतर जो मधातला जो काळ गेला आपण स्वतः सभापती झाले आणि सभापतीच्या काळामध्ये जे आपण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हितासाठी जे महत्वाचे जे निर्णय घेतले त्याच्यामुळे कुठेतरी नाराजी आली असं वाटतं। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मी जे हिताचे निर्णय घेतले त्यामध्ये जे मागचा जो भ्रष्टाचार होता आणि हा शासनानेच बाहेर काढून ऑडिट नोट मध्ये जो 1.5 करोड रुपयाचा हा भ्रष्टाचार त्यांनी शासनाने वर काढला आणि एक भूखंडाचं प्रकरण होतं आणि हे कापसाचं मोठं प्रकरण होतं। हे कापसाचं जे दडलेलं प्रकरण होतं हे मी उघडकीस आणून शासनाकडे त्याचा पाठपुरावा करून शासनाकडे सर्व पुरावे देऊन शासनानेच त्यांच्याकडे 7 करोड रुपयाचं जो हे रिकव्हरी काढली आणि शासनाला सुद्धा 36 लाख रुपये गेले। यांचं हे प्रकरण आपल्या संचालक पणन महासंघाकडे केस दाखल झाली होती आणि त्या संचालका म्हणजे जे हे प्रकरण 6 महिन्यापासून चालू होतं आणि त्यांनी ते प्रकरण काय कुठं पाणी मुरलं यामध्ये काहीतरी थोडे 2-3 संचालक या प्रकरणामध्ये भेटलेले आहे आणि हे ते संचालक कोण आहे हे कापसाचे व्यापारीच सांगू शकतील। देवार हटून त्यांनी नाव पण सांगावे यामध्ये काय झाला भ्रष्टाचार आणि ते प्रकरण पूर्ण अजून वापस डबल चौकशीसाठी इथे आलं। असे हे मी 2-3 भ्रष्टाचार काढले आणि हे भ्रष्टाचार निघाले पाहिजे नाही आणि समोर हे अजून निघणार होते। त्याच्यानं यांनी अजय पाटील टवलारकर आणि बबलूभाऊ देशमुख यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून हातमिळवणी करून माझ्यावर अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मीटिंग घेऊन त्यांनी 12 सदस्याच्या सह्येचं पत्र तयार केलं आणि ते निबंधाकडे आज देणार होते।
तत्पूर्वीच मी आपलं इमानदारीचं काम असल्या तत्पूर्वीच मी माझ्या पदाचा राजीनामा दिला. आणि मला सुद्धा एक संचालकच पाहिजे होता, 6 होते, एक संचालक कसंही आणला होता, पण मला ते करायचं नव्हतं. आणि माझं इमानदारीचं काम आहे हे मला आपल्याला हे असं पटत नव्हतं, म्हणून मी एक संचालकला घेऊन मी स्वतःच माझा राजीनामा दिला. एकूणच राजेंद्र भाऊ, आपण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या प्रकारे कापसाचा सेस जो आहे तो वसूल करण्यासाठी प्रयत्न केले, कुठेतरी जे माजी सभापती अजय टवलारकर होते त्यांचा त्या मोठ्या उद्योजकांना, कापूस व्यापाऱ्यांना, जे मोठे मोठे जिनिंग आहे ज्यांचे, त्यांना अभय होता आणि कुठेतरी तो पैसा वसूल झाला नाही. ते प्रकरण हे दबलेलं होतं. आणि मी 21, 22, 22, 23चं जे हे प्रकरण होतं 2 वर्षाचं शेतचं कापसाचं, हे प्रकरण मी बाहेर आणलं. आणि हे बाहेर आणल्यानंतर साहजिकच आहे, एवढं मोठं 7 करोड भरण्याचं प्रकरण आहे, तिकडे ऑडिटचं प्रकरण आहे, तिकडे भूखंडाचं प्रकरण आहे. हे जसे बाहेर आले नाही पाहिजे, हे दबले पाहिजे याच्यासाठी त्यांनी हे माझ्यावर षडयंत्र रचून अजय पाटील यांनी त्यांचे स्वतःचे नातेवाईक ठाकरे म्हणून परसगावचे आहेत, ते ठाकरे इथं सेक्रेटरी आहेत, ते बाजार आपल्या याच्यामध्ये सोसायटीमध्ये, त्यांना समोर करून त्यांच्यासाठी अध्यक्षपदाची माळ ते स्वतः त्यांच्या नातेवाईकाकडे टाकण्याचा त्यांचा सर्व हे बनलेला आहे. एकूणच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण जेव्हा अध्यक्ष झाले, सभापती झाले, तेव्हापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली, कर्ज कुठेतरी फेडलं त्या संदर्भात. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आम्ही बसल्यानंतर जे आम्ही फिक्स डिपॉझिट केलं, आजपर्यंतही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट 25-30 वर्षात झालेलं नाही. मी माझ्या इमानदारीच्या यानं जे आपल्याला इन्कम येऊन राहिलं होतं, बसल्यानंतर जे आम्ही फिक्स डिपॉझिट केलं, आजपर्यंतही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट 25-30 वर्षात झालेलं नाही. मी माझ्या इमानदारीच्या यानं जे आपल्याला इन्कम येऊन राहिलं होतं, ते पैसे पूर्ण आम्ही बँकेत जमा करून फिक्स डिपॉझिट केले. आणि बाकी हे जे आज जे 10 करोडचे प्रस्तावित काम आहे, एक पथरोटला 60 दुकानाचं काम चालू आहे, इकडे टीएमसी मध्ये सुद्धा काम चालू आहे, आणि 2 शेड मोठे शेड झाले, 2 करोड रुपयाचे असे हे कामं चालू आहे. आणि 10 करोड रुपयाचे प्रस्तावित कामं होते. तरी हे कामं चालू असताना आणि काही संचालकांना हे भावत नव्हतं, काऊन की त्यांचा जो आर्थिक जो हे आहे ते तिथून होत नव्हतं. म्हणून त्यांनी सर्व रचून आणि अजय पाटीलला हाताशी धरून हे माझ्यावर अविश्वासाचा प्रश्न आला. एकूणच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण स्वतः संत्रा उत्पादक आहे, संत्र्याची मोठी बाजारपेठ आपण इथं उपलब्ध करून देतो, एक ऐतिहासिक निर्णय घेतला. हा जो संत्र्याचा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे, कारण ही कंपनी फार मोठी आहे आणि हे आपल्या इथं वरुळले असताना आपली इथं द्यायला तयार नव्हती. आणि आम्ही खूप आमच्या संचालकांनी, आम्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना खूप विनंती करून हे ह्या जो आणला प्रकल्प, हा त्यांनी आम्हाला त्यांच्या विनंती पाठपुरावा करून त्यांनी आम्हाला दिला. त्याच्यानंतर जे आपला संत्र प्रकल्प चालू झाला, सर्व अचलपूर तालुक्यातले शेतकरी, दूरदूरून शेतकरी यांनी माल आणला आणि त्यांचं समाधान झालं. आणि त्यांनी आम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा दिल्या की असं हे झालं, फार चांगलं झालं, आणि त्याबद्दल आम्ही खुश आहोत. आणि मी जे हे निर्णय घेतले, कास्तकार बंधूंनी मला जो निवडणुकीमध्ये भरोसा करून जे निवडणूक जिंकून दिली होती, त्यांच्यानुसार मी एकाही कास्तकाराच्या विरोधात एक निर्णय न घेता, सर्व कापसाचा असो की आपलं अन्नधान्याचा असो, वेळेवर माप, हे ते सर्व पैसे योग्य तो काटा होऊन राहिला होता, त्याच्यानं आपल्या मंडीमध्ये आवक वाढली. आणि त्या आवकमुळेच आपल्याला उत्पन्न वाढलं. आणि हे उत्पन्न वाढल्यामुळे आपल्या कास्तकार बंधूचा सुद्धा आम्हाला फार सहयोग आहे. आणि हे सर्व असताना मी एक सांगू इच्छितो, मी हे प्रकरण बाहेर आले आणि जे हे प्रकरण दबले पाहिजे, यांच्यासाठी जे माझ्यावर यांनी षडयंत्र रचलं अविश्वासाचं, हे प्रकरण दबू देणार नाही, एवढी मी पूर्ण अचलपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ग्वाही देतो. एकूणच तुम्ही राजीनामा देऊन आले राजेंद्र भाऊ, पण तुमच्या चेहऱ्यावर कुठे शिकन नाही, मी राजीनामा दिला, परंतु कुठेतरी तुम्हाला असमाधानी कुठे आहे की हे काम जे राहिलेले आहे ते माझ्याकडून पूर्ण व्हायला पाहिजे होते, जे कामं उरलेले आहेत त्याला गती मिळाली असती, किंवा तुमचं अजून काही विजन राहिलेलं होतं. माझ्या चेहऱ्यावर 12 महिने सुगंध असते. ह्या राजीनामा हे पदाचा मी याचा मला याचा म्हणजे हे नाही, माझ्यावर माझा काही हे नाही आहे.
हे पद येतेत जातेत असं थोडी असते की जिंदगीभर लागलेली थोडी असते. मी जिल्हा परिषदचा मेंबर झालो, सभापती झालो, प्रशासक सुद्धा झालो, 20 वर्ष सरपंच राहिलो, 15 वर्ष सरपंच राहिलो आणि मला हे 2.25 वर्ष भेटले. हेच माझ्यासाठी खुशीचे दिवस झाले. आणि मला शिकणचं कामच नाही, कारण की मला भ्रष्टाचार करायचा तर माझं इमानदारीचं काम आहे. ज्याला तिथं पैसे भ्रष्टाचार करायचा आहे, पैसे खायचे आहे, त्यांच्या याच्यावर शिकण देते. माझ्यावर शिकणचं कामच नाही. मला भ्रष्टाचार करायचा नाही आणि भ्रष्टाचार होऊ दिला नाही. तेच माझा भ्रष्टाचार होऊ दिला नाही करायचं, हेच माझ्या काही संचालकांना पसंत नाही आलं आणि त्यांचा आर्थिक व्यवहार इथून झाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी षडयंत्र माझ्यावर अविश्वास दाखल केला. शेवटचा प्रश्न आहे. अजय पाटील माजी सभापती यांच्यावर 6 वर्ष निवडणूक लढण्याचे आदेश दुय्यम निबंधक यांनी दिले होते. कुठेतरी जे सचिव होते भेटाळू हे सुद्धा त्याच्यामध्ये दोषी आढळले. ऑडिट नोट मध्ये जे भ्रष्टाचार आता हळूहळू उघडत आहे, याच्यामुळे तर नाही ना तुमच्यावर अविश्वास आणला? हे जे प्रकरण हे माजी सभापतीवर आले, हे शासनानंच काढलेले पैसे आहेत. हे आपण थोडी काढले. शासनानं ऑडिट केलं, त्यांच्यानुसार हे ऑडिटनुसार हे जो 1.5 कोटीचा भ्रष्टाचार झाला त्यांनीच काढला. आणि जे भूखंडामध्ये जे प्रकरण झालं त्यामध्ये त्यांना 6 वर्षासाठी निलंबित केलं. शासनानंच केलं. हे आपण थोडी केलं गे, शासनानंच निलंबित केलं. आणि हे प्रकरण आता उघडकीस येऊन राहिले होते. हे दबण्यासाठी त्यांनी षडयंत्र रचलं. काय म्हणणार एकूणच जनतेला? तुम्ही समाधानी आहे तुमच्या कामाबद्दल? मी माझ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये समाधानी आहो. आणि जे मला कास्तकार बंधूंनी, अचलपूर तालुक्यातल्या बंधूंनी मला जे सहकार्य केलं, माझ्या पूर्ण कर्मचाऱ्यांनी मला इतकं सहकार्य केलं आणि माझ्या संचालकांनी सुद्धा मला फार सहकार्य केलं. आणि ह्या तिघा मिळूनच आम्ही एवढ्या मोठ्या प्रगतीवर, कृषी बाजार समितीच्या प्रगतीमध्ये वाढ केली. आणि हे आमचे संचालक आणि हे आमचे कर्मचारी आणि हे सर्व कास्तकार बंधू यांना मी मला सहकार्य दिल्याबद्दल मी त्यांना फार शुभेच्छा देतो. आणि असं काही नाही की मी सभापती नसताना सध्या मी संचालक राहणार होता आणि संचालक असताना मी ह्या फार मोठ्या भ्रष्टाचाराला मी काही देणार म्हणजे होऊ देणार नाही, एवढी मी तुम्हाला काही देतो. एकूणच आपल्यासोबत होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, ज्यांनी स्वतःहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. पद महत्वाचं नाही, परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार होऊ देणार नाही या प्रकारचा निर्धार घेऊन सभापती पदाची त्यांनी शपथ घेतली होती. आणि एक पारदर्शी त्यांचा काळ ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राहिलेला आहे. कापसाचा सेस इथे वाढवला, संत्रा उत्पादकांना इथे मोठी एक बाजारपेठ त्यांनी दिली. कृषी उत्पन्न बाजारपेठमध्ये मोठ्या मोठ्या इमारती आहे. किती पाऊस आला तरी शेतीमालाला भिजवू दिलं नाही. आजपर्यंत एकही शेतकऱ्याची, शेतमजुराची, अडतीया व्यापाराची तक्रार नाही. या प्रकारचं कामकाज त्यांचं होतं. परंतु अविश्वास येण्याच्या अगोदर स्वतःहून आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. मी कॅमेरा पर्सन धीराज सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपूर. अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील या राजकीय नाट्यानंतर आता पुढील पाऊल कोण उचलणार? गोरले यांच्या राजीनाम्यावर समितीचे भवितव्य काय ठरणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.